2-3 दिवसापासून जे काही चाललं आपण सर्वांना माहीत आहे आणि मुंबईकरांनी फार चांगला सहकार केला आहे। आता सकाळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं होता की हा नेचरचा प्रकोप आहे पण अनप्रेसिडेंटेड आहे। एक दिवसामध्ये 350 पेक्षा जास्त झाड पडले। यासाठी जे काही महानगरपालिकाने करायचे असेल, सरकारचे डिझास्टर डिपार्टमेंटने करायचे असेल ते सर्व कामामध्ये आहे। तरी पण लोकांनी यासाठी आज स्कूल कॉलेजची सकाळी सुट्टी डिक्लेअर केली, नंतर दुपारच्या नंतर सरकारी डिपार्टमेंट पण सुट्टी डिक्लेअर केली। ते एक प्रिकॉशनरी मेजर पण होता आणि ते जे लांबातून येतात त्याने काय प्रॉब्लेम नको हे पण त्याच्या मागेचा हेतू होता। आता आम्ही गणेश खनकरजी आमचे नेते त्यांच्याबरोबर आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट ते महानगरपालिकाचे डिझास्टर सेंटरमध्ये होता। महानगरपालिका आयुक्त पण तिथे होते। माझी माहितीप्रमाणे स्थिती फार नियंत्रणमध्ये आहे। कुठेही मुंबई आत्ता या घडी थांबलेली नाही आहे। ट्रेन स्लो चालत आहे पण सुरू आहे। रोड्सवर पण कुठे कुठे पेड आहे ते साधारणतः त्याने पूर्ण क्लीन केले आहे। पाणी जिथे साचले ते पण त्याने क्लीन केले आहे। आपण यावेळी महानगरपालिकाने सरकारच्या बरोबर राहायला पाहिजे आणि ते महानगरपालिकाचे अधिकारी आणि सरकारचे कर्मचारी जे काम करत आहे त्याने ॲप्रिशिएशन पण केला पाहिजे। 3 दिवसापासून दिवस रात ते कामामध्ये आहे। ते आता जे माननीय मुख्यमंत्रीजींनी सांगितलं होता की 90 किलोमीटर पर आवरची ते गेट गतीने वाया येऊ शकता, त्यासाठी पण त्यांचे सर्वांनी व्हॉट्सअपवर मेसेज पण टाकलेले आहे आणि ते तयारी सुरू आहे।